ते सुरू होते. बॉलिंग वरती जी टीम आहे त्यांचा अतिरिक्त खेळाडू इथे आलेला नाहीये. बॉलिंग टीमचे अतिरिक्त खेळाडू इथे या. थांबा, बॉलर कोण आहे त्यांचं नाव कळलेलं नाही. इकडे 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 या. इकडे इथे इथे कॉमेंट्री बॉक्स आहे. फायटर ऑफ द मॅच इथे वरती पूनम मॅम ठरतायत फायटर ऑफ द मॅच. त्यांना सन्मानित करा. बॉलिंग साठी कोण आहे? संध्या मॅम आहेत. पहिलाच बॉल अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. बॉल मात्र इथे निर्धाव आहे. डॉट. पुन्हा एकदा त्याच दिशेने आणि त्याच टप्प्यावरती गोलंदाजी इथे केली जाते. निर्धाव चेंडू बॅक टू बॅक आहे. चांगली सुरुवात इथे गोलंदाजांनी केली आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हर, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहेत. एक टप्पा चेंडू अडवलाय. सिंगल इथे प्राप्त होते. अकाउंट ओपन झालंय सिंगलने. एका धावेने आपल्या अकाउंट ओपन केलं आणि संघाचं देखील अकाउंट ओपन केलं. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅटची अगदी आतली एज लेमन कट डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. सिंगल इथे प्राप्त होईल. धावसंख्येत 1 ने वाढ. धावसंख्या 2. पहिलं षटक सुरू आहे. 4 षटकांची ही मॅच आहे. 24 बॉल मध्ये किती उभ्या कराव्या लागतील? पुन्हा एकदा फुल टॉस ऑन साइडला खेळलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. क्षेत्ररक्षण चांगलं करावं लागतं. धावा रोखण्यासाठी तुम्हाला काहीतरी करावं लागतं. गोलंदाजी आणि बॅटिंग त्याचबरोबर क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न केलाय. सिंगल इथे वेगवान प्राप्त होईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु नकार. सिंगल. चपळाई हवी. पहिलं षटक संपलंय. पहिल्या षटकानंतर 4 धावा झाल्यात. 6 बॉल मध्ये 4 धावा. मी नेहमी क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना किंवा टीमला सांगतो की संघामध्ये चांगले गोलंदाज आणि चांगले फलंदाज असून उपयोग नाही. चांगलं क्षेत्ररक्षक असणं देखील फार गरजेचं आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चांगली बॅटिंग केली तर मॅन ऑफ द मॅच मिळतं. चांगली बॉलिंग केली तर मॅन ऑफ द मॅच मिळतं. परंतु क्षेत्ररक्षणामध्ये मॅन ऑफ द मॅच किताब पटकावणं हे मात्र फार अवघड आहे. अशक्य आहे. परंतु ते शक्य काम साऊथ आफ्रिकेच्या जॉन्टी रोड्स यांनी 2 वेळा करून दाखवलंय. जे मॅन ऑफ द मॅच फिल्डिंग मध्ये त्यांनी मिळवलंय. उगाचच त्यांचा नामोल्लेख तितका केला जात नाही. क्षेत्ररक्षण किती महत्वाचं असतं. मॅच जिंकून देण्यासाठी ते फार महत्वाचं असतं. लागोपाठचे 2 चेंडू इथे देखील निर्धाव. धावसंख्या 4 वरती स्थिरावली आहे. पुन्हा एकदा वेगात बॅट फिरवली. बॅक टू द बॉलर आणि इथे मात्र पहिल्या विकेटचं पतन. पहिलाच बॅटर धावबाद. काय क्षेत्ररक्षण तिथे केलंय. अप्रतिम, अविश्वसनीय, स्वप्नवत कामगिरी इथे मात्र गोलंदाजांनी केली आहे. लक्षात राहण्यासारखी कामगिरी आहे. युट्यूबद्वारे देखील आपण घरी बसल्या ही स्पर्धा पाहू शकता. परंतु घरी ठेवलंय काय? मैदानात या आणि लाईव्ह सामने पहा. हा अट्टास तुमच्यासाठीच आहे. मी प्रत्येक वर्षी तीच गोष्ट सांगितलेली आहे. हे जे व्यासपीठ बनवलंय ना, हे तुम्हाला एकत्रित आणण्यासाठी बनवलेलं आहे. एकत्र या. एकीचं बळ नेहमीच मोठं असतं आणि त्या बळाची ताकद नेहमीच मैदानामध्ये तुम्हाला दाखवावी लागते. ती दर्शवावी लागते. नवीन बॅटर ज्या नॉन स्ट्राईक एंडला येत आहेत. हिनल ज्या नॉन स्ट्राईक एंडला आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय ऑन साइडला. परंतु क्षेत्ररक्षक, काय क्षेत्ररक्षण आहे. अभेद्य अशी भिंत आहे. फेकी झाली आहे. थोडीशी इथे बॅकअप मध्ये कमतरता. 1 से भले 2 धावा वेगात पूर्ण केल्यात. धावसंख्येमध्ये 2 ने वाढ. धावसंख्या होती ती 6. 6 धावा आतापर्यंत झाल्यात. पुन्हा एकदा वा भाई वा. बॉलला इथे सीमारेषेच्या पलीकडे धाडलंय 6 धाव्यांसाठी. क्रिकेटच्या मैदानामध्ये आपण श्रवण पथक देखील आणलेलं आहे. कुठलीही गोष्ट इथे अनुचित इथे होऊ नये यासाठी श्रवण पथक रोज मैदानामध्ये असतं. हा, आणि त्यांची उपस्थिती कुठल्याही स्पर्धेमध्ये असते. कुठल्याही मैदानामध्ये बघा श्रवण पथक असतंच. का काही ठाऊक नाही. अजूनही त्याचं कारण सापडलेलं नाहीये. पुन्हा एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र निर्धाव. धावसंख्या 12. 2 षटकानंतर 12 बॉल मध्ये 12 झाल्यात. अजून 12 चेंडू शिल्लक आहे. प्रत्येक मॅच ही फायनल मॅच सारखी तुम्हाला खेळावी लागते. कारण नॉकआउट आहे. जिंकलात तर पुढची फेरी,
हरलात तर मात्र घरचा आहेर. हाय आहे. षटक क्रमांक 3 गोलंदाजी मार्क वरती दिव्या. षटक क्रमांक 3. पहिलाच बॉल लॉंगॉनच्या दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक मात्र तिथे तैनात. पुन्हा एकदा बिग हिट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक मात्र इथे झेल सोडतायत आणि 2 धावा इथे प्राप्त केल्या जात आहेत. जसं डोक्याला लावायचं तेल आहे ना, हातातून अजूनही निसटलेलं नाहीये, त्यामुळे त्या हातातून चेंडू निसटलाय. हा तेलाचा परिणाम आहे. धावसंख्येत 2 ने वाढ. धावसंख्या 15. 15 फॉल लॉस ऑफ 1. 15 धावा. एक बॅटर बाद आहे. चांगली फटकेबाजी आहे गीतांजली यांच्या बॅट मधून. पुढचा बॉल पुन्हा एकदा खेचून मारलाय. चपराक बॉल मिड विकेटच्या बाहेर. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. 6 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 21. एक बॅटर बाद. जो बॅट स्विंग आहे ना, हा कारणीभूत आहे. देख घुमा के छक्का. 6 धावेंसाठी. धावसंख्या 21. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. एक टप्पा घेत मनगटातली ताकद तिचा केलाय वापर आणि बॉल करेल बाउंड्री लाईनची सफर. चौकारासाठी षटकार येत होते. 2 आले परंतु चौकार बाकी होता. अभी तो मारा 6 है. चौका अभी बाकी था, वो भी मार डाला. 4 धावेने 25. एक बॅटर बाद. 25 फॉल लॉस ऑफ 1. पुढचा बॉल पुन्हा एकदा बिग हिट. बॉल सीमारेषेच्या पलीकडे आर पार केला फरार. 6 धाव्यांसाठी. महाराष्ट्रामध्ये नाही तर कुठेही गेलात ना तरी एक गोष्ट नक्कीच आहे, तुम्हाला जोपर्यंत सांगितलं जात नाही तोपर्यंत काम होत नाही. तो विश्वास स्वतःवरती दाखवावा लागतो. स्क्रीन पण चालू झाली आहे. स्क्रीनवरती तुम्ही पाहू शकता हे नैन्यरम्य असं दृश्य. 6 गेलेत. 6च आहेत ना, 6च लिहिलेत की. पुन्हा एकदा बॉल सीमारेषेच्या पलीकडे. वारंवार इथे षटकारबाजी आहे. येतील. आलेत. क्या बात है. पहिल्या दुसऱ्या गेअरवरती सुरू असलेली गाडी आता टॉप गिअर वरती आहे. हायवेला लागली आहे की काय. ट्रॅफिक बाजूला झाली आहे. फार वेगात धावा बनवल्यात. धावसंख्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर 37 धावा म्हणजे तब्बल 25 धाव्यांचं भलमोठं पॅकेज मागच्या षटकामध्ये देण्यात आलं. गोलंदाज इथे कमबॅक करतील का. अपर्णा जोशी. पहिला बॉल फुल टॉस. बॅटवर तुंब्रश. फाईन लेगच्या दिशेने बॉल सीमारेषेच्या पार. आता मात्र दोन्ही बॅटर सांगतायत मी नाही थांबणार, मी नाही वाकणार, मी नाही झुकणार. आता प्रत्येक बॉल वरती ठोकणार. चौकार आणि षटकार. काय वर्षाव होतो इथे. वर्षावचं नाव नाही घेता येणार. बीबीएसएम म्हटलं की पाऊस येतो. इथे धावांचा आलाय हे मात्र नक्की आहे. 4 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. धावसंख्या 41. एक बाद 41. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन साइडला इथे चेंडू खेळला. क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवला जाईल. सिंगल वेगवान आहे. एकाच धावेवरती समाधान. धावसंख्या होते ती 42. काय फटकेबाजी इथे. आता मात्र कुठलाही चेंडू निर्धाव नाहीये. गोलंदाज निर्धाव चेंडूच्या अथवा विकेटच्या शोधात आहे. जो झेल सोडला, जे झेल सुटला तेव्हापासून गिअर शिफ्ट झाला. एक मुवमेंट लागते. पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्रीच्या दिशेने. काय फटका आहे. बॉल सीमारेषेच्या पलीकडे. बॉलला दिलाय दणका. आकाशातून देखील पाहत असतील रंबा, उर्वशी आणि मेनका. षटकार. 6 धाव्यांसाठी. 48 धावा. 2 षटकानंतर 12 होत्या.
आता मात्र गोलंदाजाला इथे टिकू दिला जात नाहीये. चेंडू हवेत आहे, झेल मात्र होऊ शकत नाही. 2 धावा इथे मिळत आहेत. 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ. संघाचा अर्धशतक पूर्ण. 50 धावा, 50 अप. क्या बात है. गीतांजली जर्सी क्रमांक 18 आहे. रोहित शर्माचे फार मोठ्या फॅन आहेत. विराट कोहली अशा विराट कोहलीच्या फार मोठ्या फॅन आहेत. चुकून झालं असं. आणि खाली 45 आहे का? वा, म्हणजे विराट आणि रोहितची जोडी जमली आहे. पुन्हा एकदा इथे मात्र वेगवान चेंडू आहे. टो क्रशिंग यॉर्कर. चेंडू मात्र निर्धाव. टॉट. पंचांकडे दाद मागितली जाते. पंचांनी फेटाळली आहे. धावसंख्या मात्र 50. एक बॅटर बाद 50 धावा. पुढचा बॉल. पुन्हा एकदा वेगवान चेंडू. इथे जोरदार अपील. पंचांचा बोट आकाशाकडे. विकेटचं होईल पतन. पहिला डाव इथे. विकेटचं तर पतन होत आहे. 4 षटकं संपली आहेत, परंतु बॅटिंग जर आवडली असेल तर टाळ्या वाजवायला काय हरकत आहे. अप्रतिम फटकेबाजी झाले ना. ओव्हर संपल्या. तुम्ही फिल्डिंगला जा. आता 4च ओव्हरची मॅच आहे. तुम्हाला आता फिल्डिंगच करायची आहे. तुम्हाला बॅटिंग मिळणार नाही. बॉलिंग मिळू शकते जर दिली तर, अन्यथा फिल्डिंग. चला 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 मैदानामध्ये चला. वेळ लावू नका. आपल्याला 2 तास कव्हर करायचे आहेत. पुढच्या मॅचचा टॉस लगेच करून घ्या. पुढच्या दोन्ही टीम्स, संघनायिका, कॅप्टन लगेच टॉस करण्यासाठी या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. पुढच्या दोन्ही टीम कोण आहे? तुमच्याकडे शेड्यूल आहे. चला दोन्ही टीमच्या कॅप्टन या. एक तर आल्यात, दुसऱ्या कुठे आहेत? अपोज किट आहेत. घ्या ना बोलून. टीमलाच या, अख्खी टीमच या. कोणार्क टॉवर्स टीम कुठे आहे? आली आहे का? या टॉसला या. संपूर्ण टीमच या. तुमचं फोटो सेशन पण होणार आहे. एकाच टीमचे 3 कॅप्टन कसे काय? आता अख्खी टीम आली का? घ्या त्यांचे फोटो, पहिले फोटो काढून घ्या. पिनेकल टीम आलेली आहे. कोणार्क पार्क आली आहे का? या सगळे मेंबर्स या. चला मॅच लगेच सुरू करून घ्या. फिल्डिंग लावून घ्या लगेच. वेळ अजिबात लावू नका. विशाल दादा फोटो काढायला या. आघाडीच्या दोन्ही बॅटर आल्यात. 51 धावांचा पाठलाग आहे. केवल मॅम आणि जिया मॅम दोन्ही आघाडीच्या धुरंधर बॅटर मैदानामध्ये इथे पहिलाच बॉल ऑन साइडला खेळला. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. सिंगल इथे मिळते. या डावाची सुरुवात देखील सिंगलने केली जाते. शुभारंभ झालाय सिंगलने. 51 धावांचा पाठलाग आहे. पाठलागाची सुरुवात सिंगलने इथे होतीये. धावसंख्या आपण पाहतोय 1. पुढच्या मॅचचा टॉस लगेच संपन्न करून घ्या. वेळ लावू नका. आपल्याला मॅचेस पटपट खेळायचे आहेत, हे विसरून चालणार नाही. पुन्हा एकदा चेंडू इथे पायावरती आदळतोय. पंच कळवतील यस इट्स अ लेग बाईट्स. धावसंख्येमध्ये 1 ने वाढ. धावसंख्या होती ती 2. पहिल्या 2 चेंडूंवरती 2 धावा. सिंगल सिंगल. 2 धावा झाल्यात. पहिले षटक सुरू आहे. 2 धावा आतापर्यंत झालेल्या आहेत. पुन्हा एकदा थोडस बदलालित्य. डान्सिंग डाऊन द विकेट आणि सरळ बॅटने चेंडूला शरीरापासून वेगळं केलंय. सिंगल इथे मिळते. धावसंख्या होती ती 3. 3 धावा आतापर्यंत झाल्यात. पुढचा बॉल जय यांच्यासाठी. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक आहेत तिथे.
सिंगल प्राप्त होईल. 4 मध्ये 4. 4 चेंडूंमध्ये 4 धावा. इथे मात्र त्रिफळ उद्ध्वस्त. फर्निचर डिस्ट्रॉय. दांडी 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 गोल. त्रिफळा बाद होतोय. चला गोळा होऊ नका, आपापल्या जागेवरती थांबा. मॅच झाल्यानंतर गोळा व्हा. नवीन बॅटर मैदानामध्ये येत आहेत. अर्पणा जोशी. पाणी असं मध्ये नाही न्यायचं दीदी. पाणी सारखं सारखं नाही न्यायचं. जास्त पाणी पिलेलं पण चांगलं नसतं. जास्त पाणी नाही. 4 ओव्हरमध्ये किती वेळा पाणी पाजायचं. पाणी पाजा. पाणी पाजल्याने पुण्य मिळतं, परंतु एवढे पुण्य घेऊन काही उपयोग होत नाही. झाला टॉस. ओके. या चेंडूवरती देखील एक धाव इथे जेमतेम प्राप्त होते. धावसंख्येत 1 ने वाढ. 22 स्वरूपाची धाव आहे. पहिलं षटक संपलंय. 5 धावा झाल्यात. 1 विकेट इथे गमावली जाते. पहिल्या षटकानंतर 5. कोणार्क टीम या संघाने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय, फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी मार्क वरती मिनल हिनल. योग्य ते नाव कळलेलं बरं आहे, नाही तर लोक नावं ठेवायलाच असतात. आम्ही तर ठेवतोच, कारण आम्हाला चुकीचं कळलं की आम्ही नावं दुसरीच ठेवणार. दुसऱ्या षटकाची सुरुवात. पहिल्याच बॉलवरती झटपट खेळलेला टकाटक स्क्वेअर कट. 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने इथे धावसंख्येमध्ये वाढ. सुरुवात इथे चौकाराने केली आहे. या चौकाराची आतुरता होती आणि तो चौकार आलाय. धावसंख्येत वाढ. धावसंख्या 9. पुढचा बॉल पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत, परंतु क्षेत्ररक्षकाच्या हातावरती तुरी देत बॉल इथे फरार. येईल चौकार. 4 धावा. बॅक टू बॅक दुसरा चौकार. क्या बात है. दोन्ही बॉल वरती कव्हरच्या दिशेने खेळलेले फटके आहेत. क्रिकेटचं सौंदर्य हे बॅट मधून पाहायला मिळत आहे. बॅक टू बॅक 2 चौकाराने. धावसंख्या 13. 1-13. भयान शांतता काय आहे, कारण ते लेस बांधतायत. ही भयान शांतता आहे. काय झालं काहीच कळलं नाही. सरते शेवटी कळलं. क्षेत्ररक्षक लेस बांधतायत शूजची. पुढचा बॉल आणि त्यातून त्या कॅप्टन आहेत. कॅप्टनला विसरून चालणार नाही. पुढचा बॉल मात्र हा जो मध्ये पॉज घेतला ना 2 चौकारानंतर, त्यामुळे हा निर्धाव चेंडू आला. मी तर हे स्पष्टपणे सांगेन, जो पॉज घेतला त्यामुळे तो रिदम ब्रेक झाला. पुढचा बॉल इथे मात्र डाव्या इष्टीच्या बाहेर पंचांनी गोलंदाजाला दंडित केलंय. इट्स अ वाईट बॉल. अतिरिक्त धाव मिस्टर एक्स्ट्राज धावसंख्येमध्ये जोडल्यात. धावसंख्या 14. 1 बॅटर बाद. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॅकफुटला जात खेळण्याचा प्रयत्न. बॅक टू द बॉलर. चेंडू हातातून निसटतोय. बॅकअप मिळतोय. सिंगल मिळते. धावसंख्या 1 ने वाढ. धावसंख्या 15. 1 बॅटर बाद 15. दुसरं षटक सुरू आहे. 51 धाव्यांचा पाठलाग आहे. अजूनही विजयासाठी 36 बनवायचे आहेत. लक्ष थोडंसं अजून अवघड होत चाललंय, परंतु सोपं करायचं असेल तर उत्तर मात्र बॅटने द्यावं लागेल. पुढचा बॉल 14 चेंडूंमध्ये 36 करायचे आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा इथे निर्धाव डॉट. 13 चेंडूंमध्ये अजूनही 36 करायचे आहेत. 13 बॉल 36. बिगिट अजूनही दूर आहेत. चौकार आलेत. इथे देखील झपकन चेंडू निघून गेला. षटकाची समाप्ती. शेवटचे 12 चेंडू आणि 36 धावा. 12 बॉल 36. 18 धावा करायच्या फक्त 6 बॉल मध्ये. एवढंच टार्गेट लक्षात ठेवावं लागेल. 6 मध्ये 18 करायचे. फक्त 3 बॉलची इथे गरज आहे. 3 षटकार मारा 18 होतील, परंतु मारावे लागतील. बोलून होणार नाही. तुम्हाला करावं लागेल. षटक क्रमांक 3 बॉलिंग मार्क वरती प्रीती मॅम आल्यात.
नाही नाही, पहिलाच बॉल काय आहे? डेड बॉल आहे. डेड बॉल म्हणजे मृत बॉल. मृत बॉल म्हणजे मेलेला चेंडू, ग्राह्य धरला जात नाही. डेड बॉल. सुरुवात अजून झालेली नाहीये. 12 चेंडूंमध्ये 36 करायच्या आहेत. काहीसा कानमंत्र दिलाय. मराठीमध्ये जी म्हण होती ना ती तिथेच लागू होते. ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे. बघूया आता गोलंदाज काय करतायत. मनाचं ऐकतायत की बाकीच्यांचं ऐकतायत. प्रीती मॅम गोलंदाजी मार्क वरती. पहिलाच बॉल बॅकफुटला जात एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने खेळला. क्षेत्ररक्षक थोडीशी गडबड झाली, सावरलं, फेकी केली. सिंगल इथे मिळते. अभी नहीं चलेगा एक्का दुक्का, मारना पडेगा चौकार छक्का. चौकार षटकारांची गरज आहे. गोलंदाज जेवढी तिखट गोलंदाजी करतायत त्यावरती तुम्हाला तिखट बॅटिंग देखील करावी लागेल. उत्तर द्यावं लागेल. ते बॅटने देण्याचं काम करावं लागेल. इथे मात्र सरळ बॅटचा वापर. बॅक टू द बॉलर. गोलंदाज तिथे तैनात. सिंगल मात्र इथे मिळणार नाही. निर्धाव डॉट. इकडे नुसती धावपळ आहे. डायरेक्ट हिट. आणि इथे घडतंय काय? अजून एका विकेटचं पतन. क्रिकेट मधली आत्महत्या. दुसरा बॅटर धावा 2 तंबूच्या आश्रयाला. बॅक टू द पॅव्हिलियन. गरज नसताना केलेली धावपळ. अतिघाई आणि संकटात नाही. घाई केली आणि संकट आलं. सेट बॅटर बाद होत आहेत. ज्यांच्या बॅटमधून 2 चौकार आपण येताना पाहिले त्याच नेमक्या बाद होत आहेत. त्यांची जागा भरून काढण्यासाठी सिक्सर किंग इथे मैदानामध्ये येत आहेत. नाव आहे संध्या. या संध्याच्या समयी संध्या यांना चांगली बॅटिंग करावी लागेल. 16 धावा. 16 फॉर लॉस ऑफ 2 विकेट. पुन्हा एकदा चेंडू हातातून निसटला. धाव घेण्याचा प्रयत्न. वेळेस नकार. मगाशी चहाने जी भाजली आहे आता ताक देखील फुकून फुकून प्यावा लागेल. कारण धावबाद नको आहे. कारण 2 बॅटर धावबाद झालेत. पुढचा बॉल. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न होता. सफल होत आहेत परंतु सफल होत नाहीयेत. धावसंख्येमध्ये आपण पाहतोय 1 ने वाढ. धावसंख्या 17. हा 17चा फार मोठा खतरा आहे. कोणाला? स्ट्राईकला आपण पाहतोय संध्या मॅम आहेत ज्या नुकत्याच मैदानामध्ये आल्यात. ज्या सेट होऊन आल्यात डगआउट मधून. आपल्याला करायचंय काय हे त्यांना ठाऊक आहे. पहिलाच बॉल. काय गोलंदाजी केली आहे. वेग आणि अचूक टप्पा. आणि यष्टीरक्षक मात्र तिथे अगदी यशस्वीरित्या चेंडू कलेक्ट करतायत. धावसंख्या 17 वरती स्थिरावली आहे. 2 बॅटर बाद आहे. लक्ष फार दूर होत चाललंय. पुढचा बॉल. पुन्हा एकदा इथे यष्टीरक्षकाच्या हातातून चेंडू हो डायरेक्ट हिट. काय नेम हेरलाय. आणि अजून एक बॅटर धावबाद. दोन्ही सेट बॅटर इथे धावबाद झाल्यात. हा प्रेशर मध्ये घरातली प्रेशर कुकरची शिट्टी वाजते ना तसं प्रेशर आहे. इथे विकेटची शिट्टी वाजते. काहीतरी करण्यासाठी तुम्हाला वेगळं पण हवं. तुम्ही जर काही वेगळं केलं तर लोकांच्या नजरेत याल. मला वाटतं टीमचे मेंबर फक्त ओरडतायत. सोसायटी वाले शांत आहेत. वा गोलंदाजीची जी ऍक्शन आहे ती फार वेगळी आहे. आगळी वेगळी. कॅप्टन आहेत. गोलंदाजी मार्क वरती कॅप्टन आहेत. कॅप्टन इथे जी गोलंदाजी करतात. बॅटिंग तर अप्रतिम केली. आता इथे बॉलिंग देखील. गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय गीतांजली संघाच्या संघनायिका. 18 झाल्यात. शेवटच्या 5 बॉल मध्ये 33 धावा करायच्या आहेत. लक्ष फार अवघड होत चाललंय. 5 मध्ये 33. क्या बात आहे. गोलंदाजाची जी ऍक्शन आहे ना ती फारच वेगळी आहे. फार विचारपूर्वक.
काय कॅच घ्यायचा नव्हता? बॉल आल्यानंतर त्या बाजूला झाल्या, लागेल त्याला, जाऊ द्या, त्याला मार्ग दिला. नशीब चांगला बॅकअप मिळाला, नाहीतर पॅकअप व्हायला वेळ लागला नसता. कॅच आल्यानंतर, तो बॉल आल्यानंतर बॉल वरती जावं लागतं. यांनी रस्ता दिलाय, जा बाबा तू, आपल्याकडे काही विरोध करण्याचं काम नाही. धावसंख्येमध्ये 1-2 ने वाढ, 20 झाल्यात. अजून 31 करायच्या आहेत, अजून 31 करायच्या आहेत. वाह, फिल्डिंग देखील अप्रतिम आहे. कॅप्टन वरती जबाबदारी का असते? कारण कॅप्टन ती जबाबदारी घेण्याच्या पात्रतेचा असतो, म्हणून त्याला ती कॅप्टनशिपची भूमिका दिली जाते. कॅप्टन म्हटल्यानंतर जबाबदाऱ्या जास्त असतात. 2 चेंडूंमध्ये अजूनही विजयासाठी 30 धावा करायच्या आहेत. 2 बॉलमध्ये 30, 15 धावा एका बॉलमध्ये फार अवघड आहेत. अशक्य म्हणता येणार नाही, अवघड आहेत. वाह, कॉर्डन बोल्ड, विकेटचं पतन, ये होईना बात. अजून एक बॅटर. सोसायटीचं नाव घेत आहे आरोही, गोलंदाजाचं पण घ्या, कारण त्यांच्यामुळे तुमच्या सोसायटीचं नाव मोठं होतं. येस, घ्या नाव आता. हा, तुम्ही आता ना स्लोगन तयार करत जा, प्रत्येक जण काहीतरी आपल्या वेगळं पण आणत जा. काही काही सोसायटी आहेत, त्यांचं स्लोगन प्रत्येक वर्षी असतं वेगवेगळं. हा, ते आता येईल ऐकायला आपल्याला थोड्या वेळाने. पुढे जसे जसे दिवस कमी होत जातील ना, तसं तसं हा ऐकायलाच मिळणार आहे. आता त्या हळूहळू सोसायट्या दिसतील आपल्याला. हा फटका देखील लॉंग ऑफच्या दिशेने खेळलाय, सिंगल इथे मिळते आहे आणि इथे मॅच फिनिश. विजेत्या संघाचा. चला फिल्डिंग टीम, पुढची मॅच फिल्डिंग टीम. चला लगेच, थांबायचं नाही आता. बेस्ट ऑफ लक सगळ्यांना. लगेच चला, लगेच लगेच धाडा त्यांना, लगेच. ते आतले बाहेर घ्या, फायनल अजून बाकी आहे. त्यांना आतल्यांना बाहेर घ्या पहिलं. अख्खी सोसायटी आतमध्ये गेली, त्यांना बाहेर घ्या. चला चला चला, तुम्ही फिल्डिंग लावून घ्या पटकन. चला, आघाडीच्या दोन्ही बॅटर मैदानामध्ये लगेच यायचं आणि अतिरिक्त खेळाडूंना विनंती आहे की आपण लगेच कॉमेंट्री बॉक्स मध्ये या. यस, जल्लोष तर चांगला आहे. खेळायला 11च होत्या, परंतु भेटी गाठी करायला जवळपास 22 गेल्यात. टोटल 33 झाल्या. या लगेच. चला, फायटर ऑफ द मॅच आरोही टीम इथे विजेती होते. आणि या कॅप्टन, या प्लेअर ऑफ द मॅच